पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान। म्हणून मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळवेळा। अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचुनिया। म्हणून मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळवेळा। तुकामाने भार घातली यावरी, तुकामाने भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण। म्हणून मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळवेळा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि प्रारब्धपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान। भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान। तुकोबराय म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा सुख आणि दुःखाचा भोग हा तुमच्या संचितानंच मिळत असतो, नशिबानंच मिळत असतो। संचितानंच मिळत असतो, नशिबानंच मिळत असतो। मग हे संचित म्हणजे काय? तर संचित, नशीब आणि क्रियमान अशा 3 गोष्टी आहेत। संचित म्हणजे गतजन्मात जे काही तुम्ही पाप पुण्य केलंय, जी काही बरे वाईट कर्म केलेत, त्या बऱ्या वाईट कर्माची बेरीज म्हणजे संचित। आणि त्या कर्माचा या जन्मात दिलेला भोग म्हणजे प्रारब्ध किंवा नशीब। आणि या जन्मात आम्ही जी कर्म करतो त्याला क्रियमान म्हणतात। क्रियमान तर संचित म्हणजे गतजन्मात अर्थात मागच्या जन्मात जी काही आम्ही बरी वाईट कर्म केली आहेत, त्या बऱ्या वाईट कर्माची बेरीज म्हणजे संचित। आणि या बऱ्या वाईट कर्माचा या जन्मात दिलेला भोग म्हणजे प्रारब्ध अर्थात नशीब। आणि म्हणून महाराज म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान। तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा प्रत्येक सुख आणि दुःखाचा भोग हा तुमच्या संचितानं नशिबानंच मिळत असतो, नशिबानंच मिळत असतो। भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान। हे संचित नसीब कसं घडतं याचा पुरावा देण्यासाठी श्री संत विसोबा खेचर यांचे एक प्रमाण आहे। महाराज लिहित आहेत, जैसे असेल कर्म, घडले असेल आचरण, तैसे सानुकूल होतील कर्म, मान अपमान जन करीती। ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यात्मिक रूपक करतायत। माऊली लिहित आहेत, जो चेतनेचा चक्षु, इंद्रिय दिशीचा अध्यक्षु, देहास्तमानी वृक्षु, संकल्प विहंगाचा।
चेतनेचा चक्षु इंद्रिय दिशेचा अध्यक्षु देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगाचा. ते खेडेगावामध्ये लहानपणी आपल्या दिवस मावळाच्या वेळेला एका मोठ्या झाडावर सगळे पक्षी येऊन बसायचे आणि लहानपणी आपण म्हणायचो बघा 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 कावळ्याची शाळा भरली, बघा 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 कावळ्याची शाळा भरली. दिवस मावळाच्या वेळेला जसं एखाद्या मोठ्या झाडावर सगळे पक्षी येऊन बसतात तसं मरणसमयी तुम्ही केलेली सगळी बरी वाईट कर्म तुमच्या जीवात्म्यावर येऊन बसतात. हा जीवात्मा या सर्व कर्मासहित पुढच्या जन्माच्या प्रवासाला निघतो आणि पुढच्या प्राप्त मनुष्य जन्मात तुम्हाला या बऱ्या वाईट कर्माचा भोग देतो. याला नशीब म्हणतात, याला प्रारब्ध म्हणतात, याला संचितही म्हणतात. तुम्ही जी काही कर्म केली आहेत ती सगळीच्या सगळी, मग ती कर्म चांगली असो वाईट असो, सगळीच्या सगळी तुमच्या जीवात्म्यावर येऊन बसतात मरणसमयी. आणि जीवात्मा ही सगळी कर्म घेऊन पुढच्या जन्माच्या प्रवासाला निघतो आणि पुढच्या प्राप्त मनुष्य जन्मात त्या कर्माचा अचूकरित्या भोग देतो. जसं 1000 गावरान गायी आहेत, परंतु 1000 गावरान गायीमध्ये त्या गायीचं वासरू जर सोडलं तर ते अचूकरित्या आपल्या आईला शोधतं आणि आपल्याच आईच्या काशीत तोंड घालतो. मात्र वासरू जर गावरान गायीचं असेल तर गावरान गाईचं वासरू अचूकरित्या आपल्याच आईला शोधतं आणि आपल्याच आईच्या कासेत तोंड घालतं. 1000 गावरान गाई आहेत, पण 1000 गावरान गाईत ते वासरू अचूकरित्या आपल्या आईला शोधतं आणि आपल्याच आईच्या कासेत तोंड घालतं. तसं कर्म अचूकरित्या तुम्हाला शोधतं आणि त्याचा फळ भोग देतं. नरबारा लिहित आहेत, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फिडिता जैसे ऋण ओसंडेना. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फिडिता जैसे ऋण ओसंडेना. गावरान गाईचं वासरू जसं 1000 गाईमध्ये अचूकरित्या आपल्याच आईला शोधतं, बरोबर आपल्या आईच्या कासेत तोंड घालतं, तसं कर्मही अचूकरित्या तुम्हाला शोधतं आणि तुमच्या दारात खळ घेऊन बसतं, चल भोग मला, चल भोग मला. आणि तुम्हाला ते कर्म भोगावंच लागतं, भोगावंच लागतं, भोगावंच लागतं. आणि म्हणून या मनुष्य जन्मात तुम्हाला देणारा आणि घेणारा जर कोण असेल तर ती आहे तुमची कर्म. देव तुम्हाला देते नाही, घेते नाही. देव साक्षी भावना हृदयात उभा आहे आणि तो तुमची गंमत पाहत असतो. ज्ञानोबा लिहित आहेत, तैसे समस्त या भजना मी साक्षीभूत पय अर्जुना येत प्रतिफळे भावना आपलाली. देव साक्षी भावना हृदयात उभा आहे. तुम्ही चांगलं केलं शाबासकी देत नाही, वाईट केलं टोकत नाही. साक्षी भावानं हृदयात उभा राहून तुमच्याकडे बघत असतो. तैसा हृदया माझी मी राहू. साक्षी भावानं हृदयात उभा राहून तुमच्याकडे बघत असतो. तुम्ही काय करता त्याचा हिशोब ठेवतो. या बऱ्या वाईट कर्माचा हे संचित असतं, हे संचित पुढच्या जन्मात प्रारब्ध बनतं. दिव्याच्या प्रकाशात कोण काय करतंय दिवा टोकत नाही, दिवा साक्षीभावाने पाहत असतो. तसं देव हृदयात साक्षीभावाने उभा आहे आणि तो पाहत असतो तुम्ही काय करता. आणि म्हणून भ्रष्टाचार करताना, करप्शन करताना आम्हाला वाटतं आम्हाला कोण पाहतंय, देव पाहत असतो. दुसरं कोणी पाहत नसलं तरी देव पाहत असतो. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या ना तर टेबलाच्या खालून घ्या, देव पाहत असतो. हे गगनाहुनी जुने परमाणु निसाने जे आगवेची आगवेपणे देखत असे.
जे आगवेची आगवेपणे देखत असे. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या नाही तर टेबलाच्या खालून घ्या, देवाची नजर तुमच्यावर असते. देवात ती शक्ती आहे. देव कुठे असो, तो एका जागेवर बसून संपूर्ण विश्वात कुठं काय चाललंय पाहत असतो. त्याची नजर तुमच्यावर असते. आणि तसाही तुमच्या हृदयात साक्षीभान हृदयात देव उभा आहेच की. त्याच्या हृदया माझी मी रामू. देव हृदयात विराजमान आहे, परंतु साक्षीभावाने. तुम्ही काय करायचं करा, तुम्हाला टोकत नाही. तो चांगलं केलं शाबासकी नाही, वाईट केलं टोकत नाही, पण त्याचा हिशोब ठेवतो आणि त्याचा फळभोग देतो. हे संचित असते, हे प्रारब्ध असते. म्हणून माणसानं एक वेळेस देवाला नाही घाबरलं तर चालतं, पण कर्माला घाबरावं. याचा अर्थ देवाला घाबरू नका असं नाही, देवालाही घाबरा, पण जास्त कर्माला घाबरा. कारण मनुष्य लोकात तुम्हाला देणारे आणि घेणारे जर कोण असतील तर ती तुमची कर्म आहेत. दरबारा लिहित आहेत, वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोक. मनुष्य लोकात तुम्हाला देणारं घेणारं कोण असेल तर तुमची कर्म आहेत. आणि म्हणून कर्म करताना 1000 वेळेस विचार करा. 1000 वेळेस विचार करा आपण काय करतोय. जे करतोय ते चांगले का वाईट आहे, जे करतोय ते चुकी का बरोबर. 10 वेळेस विचार करा मग ते कर्म करा. फुकून पाय टाका. कमानीतून बाण सुटला, अचूकरित्या निशाणा भेदतो. हातून कर्म घडलं, दप्तरी लागतं, संचित बनतं, पुढच्या जन्मात प्रारब्ध बनतं. त्याचा अचूकरित्या भोग द्यावाच लागतो, कर्म भोगावं लागतं. मी जसं बोललो की गावरान गाई, 1000 गावरान गाई आहेत, वासरू सोडलं, गावरान गाईचं वासरू अचूकरित्या आपल्याच आईला शोधतं, कासेत तोंड घालतं. तसं कर्मही तुम्हाला अचूकरित्या शोधतं आणि फळभोग देतं. जरशा गाईचं वासरू चुकतं, ते कोणत्या गाईच्या कासेत तोंड घालतं, कारण त्याला खानदान नसते, ते क्रॉस असते. कोणत्या गाईच्या कासेत तोंड घालतं, लाथा खात राहतं. म्हशीचं टोनगं चुकतं, म्हशीचं टोनगं तर मालकाच्याच कासात तोंड घालतं. बारी बारीने प्रत्येक म्हशीच्या कासात तोंड घालायचं, लाथा खायच्या, आणि जी लात मारायची नाही ती त्याची आई ठरते. हे टोनगं आणि जरशा गायचं लेकरू वासरू चुकतात आपली आई शोधायला. गावरान गायचं तसं नाही. 1000 गावरान गाय असू द्या, वासरू सोडा, अचूकरित्या बरोबर आपल्याच आईला शोधतं आणि तिच्याच काशात तोंड घालतं. तसं हातून घडलेलं कर्म अचूकरित्या तुम्हाला शोधतं आणि त्याचं बरोबर फळभोग देतं. आणि म्हणून ज्ञानवारा लिहितात की वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोके. येत कर्माची फळसूचक मनुष्य लोके. मनुष्य लोकात तुम्हाला देणारा आणि घेणारा जर कोण असेल तर ती तुमची कर्म आहेत. साध्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्हाला मिळणारा बरा वाईट भोग हा तुमच्या नशिबानं संचितानंच मिळत असतो. हेच तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा भोग हा तुमच्या संचितानं नशिबानंच मिळत असतो. नशिबानंच मिळत असतो. नशिबाशिवाय तुम्हाला दुसरं कोणी त्रास देतच नाही, देतच नाही. आपल्या उगा कल्पना आहेत. सासूने मला त्रास दिला, सून म्हणते सासूने मला त्रास दिला, बाप म्हणतो पोराने मला त्रास दिला. आम्ही म्हणतो जगाने मला त्रास दिला, शेजारीने त्रास दिला. नाही नाही, तुकोबारा म्हणतात साप चुके. कुणी कुणाला त्रास देतच नाही, त्रास देणारं नशीब असतं.
नशीब निमित्त करतं कोणाला तरी त्याच्या हातून त्रास देतं, एवढी गोष्ट आहे. कारण नशिबाला शरीर नाही, नशिबाला हात नाही, मग त्रास तर नशिबाला द्यायचा आहे. मग कसा द्यायचा? कुणाच्या तरी माध्यमातून द्यायचं, कुणाला तरी निमित्त करायचं. आणि निमित्त करताना हे ऋणानुबंध असतात. मागे तुम्ही कोणाला त्रास दिला असतो, त्याचा हात धरायचा आणि त्याच्या हाताने तुम्हाला त्रास द्यायचा. आणि म्हणून आपल्या जीवनात मिळणारा प्रत्येक भोग, आपल्या जीवनात मिळणारा सुखदुःखाचा प्रत्येक भोग हा आपल्या संचितानं, आपल्या नशिबानंच मिळत असतो, नशिबानंच मिळत असतो, संचितानंच मिळत असतो. आणि म्हणून तुकोबार आहे सिद्धांतपूर्वक लिहितात, सिद्धांतपूर्वक, की भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. आपल्या जीवनात मिळणारा प्रत्येक सुखदुःखाचा भोग हा आपल्या संचितानं, आपल्या नशिबानंच मिळत असतो. द्यायचा दोष तर नशिबाला द्या, समोरच्या त्रास देणाऱ्यावर रुसू नका, समोरच्या त्रास देणाऱ्याला दोष देऊ नका. दोषच द्यायचा तर आपल्या नशिबाला द्या, कारण मिळणारा प्रत्येक भोग नशिबानंच मिळतो. पुढचा त्रास देणारा निमित्त मात्र असतो, नशिबाने त्याला निमित्त केलेलं असतं. आणि म्हणून तुम्ही आम्ही एकाच देवाची लेकरं आहेत, अवघी एकाचीच विण, तुकोबाराय म्हणतात. असंख्य लोक आहेत जगात, 700-800 कोटी लोकसंख्या आहे जगाची. मग एकाच देवाची लेकरं आहेत आम्ही. मग सगळे आम्ही एकाच देवाची लेकरं आहेत, तर आमच्यात तेवढी विषमता का दिसून येते? तुम्ही आम्ही एकाच देवाची लेकरं आहेत ना, मग समान असावं. पण नाही, आमच्यात विषमता आहे. एकाच देवाची लेकरं असून आमच्यात विषमता दिसते का? ही विषमता का? कोणती विषमता? तर कोणी सुंदर तर कोणी कुरूप, कोणी श्रीमंत कोणी गरीब, प्रत्येकास वेगवेगळे रोग व वेगवेगळे भोग, कोणास प्रसिद्धी व पदे तर कोणास काहीच नाही. ही विषमता का? आम्ही जर एकाच देवाची लेकरं आहेत तर ही विषमता का? कोणती विषमता? कोणी सुंदर तर कोणी कुरूप, कोणी श्रीमंत कोणी गरीब, प्रत्येकास वेगवेगळे रोग व वेगवेगळे भोग, कोणास प्रसिद्धी व पदे तर कोणास काहीच नाही. मग ही विषमता आमच्यात का? आम्ही जर एकाच देवाची लेकरं आहोत तर ही विषमता आमच्यात का? त्याचं एकच उत्तर आहे, ज्याचं त्याचं आपापलं वैयक्तिक संचित, वैयक्तिक नशीब. का? तो भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा प्रत्येक सुख आणि दुःखाचा भोग हा तुमच्या नशिबानं, हा तुमच्या संचितानंच मिळत असतो, संचितानंच मिळत असतो. सकारात्मक बोलले तुकोबार. भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. आपल्या जीवनात मिळणारा सुख आणि दुःखाचा भोग हा आपल्या संचितानं, आपल्या नशिबानंच मिळत असतो, नशिबानंच मिळत असतो. आणि म्हणून मानवी जीवनात तुम्ही आम्ही एकाच देवाची लेकरं असूनही तुमच्या आमच्यात ही विषमता दिसून येते. या विषमतेचं कारण ज्याचं त्याचं वैयक्तिक नशीब, वैयक्तिक प्रारब्ध, अर्थात संचित. तुकोबाराय म्हणतात, कुंभ वगा एक आवा, पाकी एकी गु फेडावा, तसे भिन्न भिन्न साठे, केले प्रारब्धाने वाटे. हिरे दगड एक खानी, कैचे विजातीला पाणी. तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी. महाराज म्हणतात, कुंभाराच्या आव्यात एकाच मातीपासून घडलेली समान गाडगे असतात. कुंभाराच्या आव्यात एकाच मातीपासून बनवलेली समान गाडगे असतात, पण त्या आव्यातील काही गाडगे स्वयंपाक करायला जातात आणि काही गू भरायला जातात. शब्द तुकोबारांचा आहे. कुंभ वगा एक आवा, पाकी एकी गू फेडावा. पाकी एकी गू फेडावा. पाकी म्हणजे स्वयंपाकाला,
एका चाव्यातलं गाडगे 2, पण त्यातलं एक स्वयंपाकाला जातं, एक गू भरायला जातं. का? त्या गाडग्याचं आपापलं प्रारब्ध, आपापलं नशीब, आपापलं संचित. एकच कुंभार आहे, एकच माती आहे, एकच आवा आहे, सारखेच गाडगेत, पण त्यातलं एक गाडगं स्वयंपाकाला गेलं, एक गाडगं स्वयंपाकाला गेलं आणि एक गू भरायला गेलं. महाराज म्हणतात त्या गाडग्याचं आपापलं नशीब. एकाच देवाची लेकर आहेत तुम्ही, आम्ही एकाच देवाची लेकर आहेत, पण कोणी सुंदर तर कोणी कुरूप, कोणी श्रीमंत, कोणी गरीब. प्रत्येकास वेगळे रोग, वेगळे भोग, कोणास प्रसिद्धी व पदे तर कोणास काहीच नाही. का? आपापलं नशीब, आपापलं प्रारब्ध, आपापलं संचित. भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. मानवी जीवनात मिळणारा सुख आणि दुःखाचा भोग हा ज्याच्या त्याच्या नशिबानंच मिळत असतो, नशिबानंच मिळत असतो. त्याला जग कारणीभूत नसतं, जग निमित्त आहे. संचित त्या जगाला निमित्त करतं, पण त्रास देणारं अर्थात सुख दुःख देणारं हे संचित असते, नशीब असते, प्रारब्ध असते. हिरा आणि दगड एकाच खाणीत सापडतात, परंतु हिरा देवाच्या मुकुटात बसायला जातो, हिरा राजाच्या मुकुटात बसतो आणि दगड पायरीला बसतो. जन्म कुठं झालाय? हिरे दगड एक खाणी, कैचे विजातीला पाणी. हिरा दगड एकाच खदानीत सापडतात, पण हिरा मौल्यवान आहे, देवाच्या मुकुटात बसतो किंवा राजाच्या मुकुटात बसतो आणि दगड पायरीला बसतो आणि त्या दगडाला पायाखाली तुडवल्या जातं. ही त्या दगडाचं आणि हिऱ्याचं आपापलं नशीब, आपापलं प्रारब्ध, आपापलं संचित. भोग तो न घडे संचिता वाचून, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. गदी माडगुळकरांचं एक गीत आहे, भावगीत. घटाघटाचे रूप वेगळे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे भावगीत आहे, पण हे भावगीत अभंगापेक्षा कमी नाही, अभंगाच्या तोडीचंच आहे, अभंगाच्या तोडीचंच आहे. गदिमाचं सगळं काव्य अभंगाच्या तोडीचंच आहे. गीत रामायण गदिमाचंच आहे, अभंगाच्या तोडीचंच आहे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. कुणाच्या तोंडात विस्तव पडतो तर कुणाच्या तोंडात लोणी पडतं. ही ज्याचं त्याचं आपापलं वैयक्तिक प्रारब्ध, वैयक्तिक नशीब. भोग तो न घडे संचिता वाचून. कुणाच्या तोंडात विस्तव पडला, कुणाच्या तोंडात लोणी पडलं, काय म्हणायचं याला? याला एकच उत्तर, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. एकच पाणी कारल्याला दिलं कडू होतं, मिरचीला दिलं गोड होतं. सॉरी, एकच पाणी कारल्याला दिलं कडू होतं, मिरचीला दिलं तिखट होतं, उसाला दिलं गोड होतं. काय गंमत आहे? पाणी एकच, पाणी एक. कारल्याला दिलं कडू, मिरचीला दिलं तिखट, उसाला दिला गोड. हा पाण्यात भेद का? त्या प्रत्येक पदार्थानुसार पाण्यात विषमता दिसून येते. तसं नशिबामुळं प्रत्येक मनुष्यात विषमता दिसून येते. पाणी एक आहे, पण मिरचीला दिलं तिखट, कारल्याला दिलं कडू, उसाला दिलं गोड. पाणी एक, पण त्यात विषमता आली या विविध पदार्थामुळं.
या विविध पदार्थामुळे पाणी एक असून त्यात विषमता आली. तसं तुम्ही आम्ही एकाच भगवंताची लेकरं आहेत, पण आमच्यातही विषमता दिसून येते. का? तर ज्याचं त्याचं वैयक्तिक प्रारब्ध, वैयक्तिक नशीब, वैयक्तिक संचित. याला तुकोबाराय म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तुकोबाराय म्हणतात नशीब अतिशय बलवान आहे. तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे काहीही न चले तया पुढे. शब्द रचना आहे का तुकोबारायची. तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे, गाडे म्हणजे बलवान. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे काहीही न चले तया पुढे. नशीब बलवान आहे, नशीब बलवान आहे. नशिबापुढं कुणाचंही काहीही चालत नाही. नशिबापुढं हात टेकावीच लागतात. आणि म्हणून आपल्याकडे म्हणी आहेत की साऱ्या भेनं जाता येतं पण कर्माभेनं कुठं जाता येत नाही. साऱ्या भेनं जाता येतं पण कर्माभेनं कुठं जाता येत नाही. कर्म भोगूनच पार पाडावं लागतं. याला तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे काही न चले तया पुढे. नशीब गाडं आहे, बलवान आहे, त्यापुढं काही चालत नाही. हात टेकावे लागतात. नशिबापुढे हात टेकावे लागतात, हातबल व्हावं लागतं आणि ते भोगावंच लागतं. भोगावंच लागतं. शेवटी म्हणावं लागतं जाऊ द्या बाबा, जे नशिबात आहे ते घडेल. जाऊ द्या बाबा, जे नशिबात आहे ते घडेल. मग करा ना कॉम्प्रोमाइज. का म्हणून करत बसता? आणि नशीब कुणी घडवलं? तुम्ही घडवलं. जैसे असेल कर्म, जैसे असेल कर्म, घडले असेल आचरण. या कर्मावर, या आचरणावर नशीब बनतं. हे तुम्ही घडवले बरे वाईट कर्म करून. आणि म्हणून तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे काही न चले तया पुढे. तुकोबाराच म्हणतात आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती यावे काकुळतीसी आता. आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती यावे काकुळतीसी आता. सगळं सगळं नशिबाच्या हातात आहे. आम्हाला फक्त काकुळतीला यावं लागतं, कणत बसावं लागतं, रडत बसावं लागतं. याच्या पुढं आमच्या हातात काहीही नसतं, काही नसतं. आणि म्हणून जीवनात कोणास फुले तर कोणास काटे हे ज्याच्या त्याच्या नशिबानंच मिळतात, नशिबानंच मिळतात. आणि म्हणून महाराज लिहितात की भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा प्रत्येक सुख आणि दुःखाचा भोग हा तुमच्या संचितानं नशिबानंच मिळतो, नशिबानंच मिळतो. आणि म्हणून तुम्हाला कसं जगवायचं हे तुमचं नशीब ठरवतं. आणि नशीब जसं जसं जगवेल तसंच तुम्हाला जगवावं लागतं. त्यात तुम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. तुम्ही कोणी असा. मग माझं वाक्य पुन्हा आहे का? तुम्हाला कसं जगवायचं हे तुमचं नशीब ठरवतं. आणि नशीब जसं जसं जगवेल तसं तसंच तुम्हाला वागावं लागतं किंवा जगावं लागतं. नशिबापुढे हात टेकवावे लागतात. नशिबासोबत कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. का? तर तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे काहीही न चले तया पुढे. तुम्ही कोणी असा, तुम्ही जागीरदार असा, कोट्याधीश असा, अब्जाधीश असा, तुम्ही कोणी असा, नशिबापुढे हातबल व्हावंच लागतं. नशिबापुढे हात टेकावेच लागतात. आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती यावे काकुळतीचे आता. तुम्ही कोणी जागीरदार असा, नशिबापुढे हातबल व्हावंच लागतं. काकुळतीला ना आमच्या हातात आहे, बाकी आमच्या हातात काही नाही. नशीब जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. आणि म्हणून आम्हाला कसं जगवायचं आमचं नशीब ठरवतं. आणि नशीब जसं जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत, परंतु फळभोगाच्या बाबतीत आम्ही परतंत्र आहोत. माझं वाक्य पुन्हा आहे का? कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत, परंतु फळभोगाच्या बाबतीत आम्ही परतंत्र आहोत. देवानं तुम्हाला स्वातंत्र्य दिले कशाचं? कर्म करण्याचं. काही करा, बरं करा, वाईट करा. कर्म करण्याचं स्वातंत्र्य, पण फळभोगाचं स्वातंत्र्य नाही. अर्थात मी अमुक कर्माचंच फळ भोगील आणि तमुक कर्माचं फळ भोगणार नाही, अजिबात चालत नाही. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे. फळ भोगावया धरणे बैसे. हातून कर्म घडलं, मग ते चांगलं असो वाईट असो,
त्याचा फळभोग द्यावाच लागतो. कारण ते धरणं धरून बसते. फळ भोगावया धरणे बैसे. आणि म्हणून हातून जर कर्म घडलं, ते चांगलं असो वाईट असो, त्याचा अचूकरित्या फळभोग द्यावाच लागतो. आणि मग वाईट कर्माचा मी फळभोग देणार नाही, चांगल्याच कर्माचा फळभोग देईल, ही पार्सलिटी चालत नाही. कर्म चांगलं असो वाईट असो, चांगलं कर्म सुखरूपानं, वाईट कर्म दुःखरूपानं भोगावंच लागेल. हा सुखदुःखाचा लपंडाव जीवनात त्यामुळंच चालतो. चांगली कर्म सुख देऊन जातात, वाईट कर्म दुःख देऊन जातात. आणि म्हणून कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत, परंतु फळभोगाच्या बाबतीत परतंत्र आहोत. कर्म आम्ही करतो, पण फळभोग देव देतो. का? तर आम्ही केलेल्या कर्माचा हिशोब देव ठेवतो हृदयात आणि त्याचा अचूक फळभोग देतो. देव साक्षी भावना हृदयात उभा आहे. तो पाहतो तुम्ही काय करता. तो तुम्हाला टोकत नाही, चांगलं करा शाबास की नाही, वाईट करा टोकत नाही, काय करायचं करा. साक्षी भावना पाहतो, पण त्याचा हिशोब ठेवतो आणि अचूकरित्या फळभोग देतो. आणि म्हणून कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत, परंतु फळभोगाच्या बाबतीत आम्ही परतंत्र आहोत. हातून कर्म घडलं की त्याचा फळभोग द्यावाच लागतो, द्यावाच लागतो. तिथं पर्यायच नाही, पर्यायच नाही. आणि म्हणून नशिबात जे लिहिलंय ते भोगूनच पार पाडावं लागतं, भोगूनच पार पाडावं लागतं. ज्ञानोबा लिहित आहेत का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणेने. कपाळावर जे सटवीने लिहिलंय, अगा सटवीचे राधी, अगा सटवीचे राती न विसंबीजे जीवी वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. अगा सटवीचे राती. ती सटवी 5व्या दिवशी येऊन बाळाच्या कपाळावर त्याचं भाग्य लिहून जाते की या बाळाला त्याच्या भावी जीवनात काय सुख मिळेल, काय दुःख मिळेल, काय भोग मिळतील, काय रोग मिळतील. हे सगळं सटवी 5व्या दिवशी येऊन लिहून जाते. आणि म्हणून बायका त्या दिवशी दिवा लावला असतो 5वीच्या दिवशी, त्या दिव्याला तेल घालायला विसंबत नाहीत, दिवा विजू देत नाहीत. का? तर दिवा विजला तर सटवीला अंधारात भाग्य लिहायला अवघड जातं, कपाळात चुकीचं भाग्य पडू शकतंय. आणि म्हणून आपल्याकडे म्हणे सटविका लिखा कभी न चुका, सटविका लिखा कभी न चुका. अगा सटवीचे राती न विसंबीजे जेवी वाती. बाहेर रातभर जागतात आणि त्या दिव्याला तेल घालतात, दिवा विजू देत नाहीत. का? सटवी भाग्य लिहायला येते आणि स्वच्छ प्रकाशात तिला भाग्य लिहिता यावं, यासाठी दिवा तेवत ठेवावा लागतो. सटवी बाळाचं भाग्य लिहून जाते 5व्या दिवशी. आणि जे भाग्य लिहिले कपाळावर, याला ज्ञानोबा म्हणतायत की का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणेने. काळा रंग आणि गोरा रंग जसा कशानेच घालवता येत नाही, तसं सटवीने कपाळावर लिहिलेलं कशानेच घालवता येत नाही. ते भोगूनच पार पाडावं लागतं, भोगूनच पार पाडावं लागतं. आणि याला तुकोबाराय म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. आपल्या हातून घडलेल्या कर्माचा फळभोग द्यावाच लागतो, द्यावाच लागतो. उगा आपल्याकडे चुकीच्या कल्पना पडतात. कुठे हे मलम लाव, ते क्रीम लाव, ही पावडर लाव, तो स्नो लाव, काळ्याचं गोरं होतं. ज्ञानोबाने सिद्धांत म्हटलाय, काळे गोरेपण धुतले फिटवणेने. काळा आणि गोरा रंग कशानंच घालवता येत नाही, काळं काळच. उगा मटको नाही त्याने, मी आमका लावीन तमका लावीन गोरी होईल, पी हळदन हो गोरी. काळं काळच, गोरं गोरच. गोऱ्याला किती डांबर लावा, ते डांबर खपली धरलं पडेल, गोरं गोरच. काळ्याने किती मलम लावा, काळं काळच. शब्द ज्ञानोबारायचा आहे. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणेने. काळा रंग आणि गोरा रंग कशानंच घालवता येत नाही. आणि घालवता आला असता तर मसाड गोरी झाली असती, मसाड गोरी झाली असती. आम्ही मसाडीला तुमच्या क्रीम लावू, मलम लावू, काय काय असतील उठणे, काय काय औषधं काढलेत गोरं व्हायला, ते सगळे औषधं मसाडीला लावावर मसाड गोरी होती का? लावा ना, वर्षभर मसाडीच्या अंगाला ती मलम लावा, सगळे मसाड गोरी होईल. मसाड कळते ना, म्हैस, म्हैस का गोरी होत नाही? लावून बघा ते क्रीम. मग काळी मसाड आणि काळ्या माणसात काय फरक आहे? दोघं प्राणीच आहेत, काळेच आहेत ना. मग मसाड गोरी होत नाही, माणूस का गोरा होईल?
किंवा बाई कागोरी होईल. म्हणून सिद्धांतावर ध्यान द्यावं, हा सिद्धांत मांडला ज्ञानोबरायांनी. दोन्ही सिद्धांत त्या होईत का, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, हाही सिद्धांत आहे. आणि काळे गोरेपण धुतले फिटवून येणे, हाही सिद्धांतच आहे. आणि सिद्धांत अमर असतो. कुठल्या देशात कुठल्या काळात तो कधीच बदलत नाही, तो चिरंजीव असतो. तुकोबाराय म्हणतात, जे तो जातो तिथे कपाळ सरीसे. कुठेही जा कपाळ सोबत आहे. जे कपाळावर लिहिलंय ते भोगावंच लागतं. ज्ञानोबराय म्हणतात का, ललाटीचे लिहिले न मोडे का काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणे. कपाळावर लिहिलं भोगावंच लागतं. जसं काळा रंग आणि गोरा रंग कशानंच घालवता येत नाही, तसं कपाळावर लिहिलंय कशानंच घालवता येत नाही, भोगूनच पार पाडावं लागतं. हनुमान ज्ञानोबराय म्हणतात की, हा गा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळिया अदृष्टा जेने. हा गा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळिया अदृष्टा जेने. कुणाला वाटतं मला मोठमोठे रोग व्हावेत? कुणालाच नाही. कुणाला वाटतं मला दारिद्र्य यावं? कुणालाच नाही. रोगराई आणि दारिद्र्य कुणाला आवडत नाही. रोगराई आणि दारिद्र्य कुणालाच आवडत नाही. पण या रोगराईचा आणि दारिद्र्याचा भोग जर तुमच्या कपाळावर लिहिला असला तर तुम्हाला भोगूनच पार पाडावा लागतो, तो भोग द्यावाच लागतो. आणि यालाच महाराज म्हणतात की, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. हा गा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, प्रश्नार्थक चिन्ह टाकले ज्ञानोबरायांनी. हा गा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया. रोग्याला रोग आवडतो, दरिद्र्याला दारिद्र्य आवडतं? नाही आवडत. परी भोग विजय बळिया अद्रष्टा जेने. ओवीचं पुढचं चरण. अद्रष्ट म्हणजे नशीब. रोग्याला रोग आवडत नाही, दारिद्र्याला दारिद्र्य आवडत नाही, परंतु तुमच्या नशिबात रोगाचा आणि दारिद्र्याचा भोग जर लिहिला असला तर हे बलवान नशीब तुमच्याकडून भोगूनच घेतं. तुमच्या जीवनात दारिद्र्य आणि रोगराई पाठवतच. तुम्ही किती पळा, तुम्ही किती पळा, तुमच्या नशिबात जर लिहिलं असलं की वयाच्या 40व्या वर्षी तुम्हाला TB होणार आहे, तुम्ही किती पळा, नशीब तुम्हाला गाठतं. नशीब गाठतं आणि वयाच्या 40व्या वर्षी तुम्हाला TB होतोच. का, ललाटीचे लिहिले. नशीब गाठतं. तुमच्या नशिबात लिहिलंय, कपाळावर लिहिलंय वयाच्या 50व्या वर्षी तुम्हाला डायबिटीस होईल. तुम्ही किती पळा, तुम्ही किती पळा, वयाच्या 50व्या वर्षी हे नशीब तुम्हाला गाठतं आणि तुम्हाला डायबिटीस होतोच. तुमच्या कपाळावर नशिबात लिहिलंय की वयाच्या 95व्या वर्षी तुम्हाला दमा होणार आहे. तुम्ही किती पळा, हे नशीब तुम्हाला गाठतं 95व्या वर्षी आणि तुम्हाला दम्याची बिमारी देऊनच सोडतं. तुम्हाला दमा देऊनच सोडतं. किती पळा, नशीब गाठतं. तुमच्या कपाळावर लिहिलंय वयाच्या 65व्या वर्षी तुम्हाला कॅन्सर होणार आहे. तुम्ही लाख पळा, नशीब गाठतं, संचित गाठतं आणि वयाच्या 65व्या वर्षी तुम्हाला कॅन्सर देऊनच सोडतं. नशीब गाठतं. तुका म्हणे, प्रारब्ध जी गाढे, काही न चले तयापुढे. नशीब बलवान आहे, भोगूनच पार पाडावं लागतं. आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती, यावे काकुळतीशी आता. सगळं नशिबाच्या हातात आहे. आणि मग मनी पडल्यात की साऱ्या भेनं जाता येतं, पण कर्मा भेनं कुठं जाता येत नाही. आणि नशीब आम्ही घडवतो बरं वाईट वागून. आणि मग कर्म करताना पाय फुकून टाका, नीट वागा, चांगलं नशीब घडेल. वाईट वागलात, वाईट नशीब घडेल. जनावरा साक्ष देत आहेत, झाड जाणी जे फुले की माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तुमच्या हातात फूल दिलं, फुलावरून हे कोणत्या झाडाला आले हे ओळखता येतं. फुलावरून झाडाची जात ओळखता येते. तुमच्या बोलण्यावरून तुमच्या मनात काय दडले ओळखता येते. तसं या जन्मात मिळणाऱ्या बऱ्या भोगावरून ओळखता येतं की तुम्ही मागच्या जन्मातले पापी आहेत का पुण्यवान आहेत. झाड जाणी जे फुले, माणसं जाणी जे बोले,
भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून झाडाची जात, बोलण्यावरून मनात काय दडलंय, तसं या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून ओळखताय तर तुम्ही मागचे पुण्यवान का पापी. तुकोबा लिहित आहेत, भोगे कळो येती मागिले ते जन्म, भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठते, उत्तम मध्यम कनिष्ठते, भोगे कळो येती मागिले ते जन्म. या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून ओळखता येतं तुम्ही मागच्या जन्मातले पुण्यवान आहेत का पापी आहेत. या जन्मातले हाल अपेष्टा चालल्यात, समजून घ्यायचं मागच्या जन्मातले पापी आहेत. या जन्मात सगळं फडफडायला लागले, पद प्रसिद्धी मिळाले, पैसा मिळायला लागलाय, समजून घ्यायचं मागचे पुण्यवान आहेत. आणि म्हणून एका पदासाठी 10-10 माणसं रेसमध्ये, पद एक असतं पण 10-10, 20-20, 25, 100-200 माणसं रेसमध्ये असतात. नशिबात आहे त्यालाच मिळतं, नशिबात आहे त्यालाच मिळतं, संचितात आहे त्यालाच मिळतं. इथं प्रत्येक गोष्ट नशिबाने घ्यावी लागते. आणि म्हणून श्रीमंत होणं जर आमच्या हातात असतं तर स्वबळावर आज जगातील प्रत्येक माणूस तुम्हाला श्रीमंत झालेला दिसला असता. प्रत्येक माणूस श्रीमंत झालेला दिसला असता. आज रात्रंदिवस प्रत्येकजण शारीरिक आणि बौद्धिक काबाड कष्ट करतोय. कशा करता? श्रीमंत होण्याकरता. रात्रंदिवस शारीरिक आणि बौद्धिक काबाड कष्ट करूनही बरेचसे लोक असे आहेत की त्यांना मुश्किलीने 2 टायमाची भाकरी नशीब होते, त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. का? हे नशीब आहे, हे प्रारब्ध आहे, हे संचित आहे. तुम्ही लाख पटका, नशिबात श्रीमंती नसेल तर नाहीच मिळत, नाहीच मिळत. रात्रंदिवस शारीरिक बौद्धिक दोन्ही काबाड कष्ट करून मोठ्या मुश्किलीने तुम्हाला 2 टायमाची भाकरी नशीब होते, त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. याचाच अर्थ श्रीमंती मिळवणं आमच्या हातात नाही. श्रीमंती नशिबानंच लाभते, नशिबानंच लाभते. आणि श्रीमंती मिळवणं आमच्या हातात असतं तर आज जगातील प्रत्येक मनुष्य आपल्या शारीरिक आणि बौद्धिक कष्टाच्या बळावर श्रीमंत झालेला दिसला असता. पण लोक तडपडतात, शारीरिक बौद्धिक दोन्ही काबाड कष्ट करतात, पण तरी श्रीमंती लाभत नाही. कधी कधी मोठ्या मुश्किलीने त्यांना एवढं काबाड कष्ट करूनही मोठ्या मुश्किलीने 2 टायमाची भाकरी नशीब होते, त्याहून अधिक काही मिळत नाही. का? हे संचित आहे, नशीब आहे. त्याच्या नशिबात दारिद्र्याचा भोग लिहिलाय, त्याला दारिद्र्यच येईल. नशिबात श्रीमंतीचा भोग लिहावा लागतो. आणि मग त्यांना म्हणतात की हा गा रोगू काय रोगिया आवडे दरिद्र ददिया, पण भोगविजय बळी आद्रष्टा जने, भोगविजय बळी आद्रष्टा जने. कोणाला वाटतं मी भिकारी हो, कोणाला वाटतं मला मोठे मोठे रोग व्हावेत, कोणाला वाटतं मी भिकारी व्हावं, कुणाला वाटतं मला मोठमोठे रोग व्हावेत. कुणालाच नाही. पण या बलवान नशिबानं तुझ्या कपाळावर जर लिहिलं असलं की तू भिकारी होशील, तुला रोगराई होईल, ते रोगराई आणि भिकार पण तुला भोगूनच पार पाडावं लागतं. का? तर काला लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. नशीब बलवान आहे. तुका म्हणे प्रारब्धची गाडे, काही न चलेता यापुढे. नशीब बलवान आहे, त्याच्यापुढे काही चालत नाही, हातभार व्हावं लागतं. आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती, यावे काकुळतीशी हात. आणि म्हणून जीवनात मिळणारी श्रीमंती नशिबानंच मिळते, मिळणारी गरिबी नशिबानंच मिळते. तुमच्या भाग्यात जर श्रीमंती लिहिली असली तर नारळात जसं आपोआप पाणी येतं तशी तुमच्या जीवनात श्रीमंती ही आपोआप येते. मी तुम्हाला विचारतो, नारळात पाणी कुठून येतं? तुम्ही म्हणताल काय माहीत बा, आपोआप येतं. नशिबात जर श्रीमंती असेल तर ती आपोआप तुमच्या जीवनात चालून येते, जसं नारळात आपोआप पाणी येतं. नशिबात श्रीमंती असावी, ती आपोआप चालून येते. एकदा एक मनुष्य 2 दिवसाचा भुकेलेला, गावात भिक्षा मागितली, कुणी काय अन्न दिलं नाही, वैतागला. गावाच्या बाहेर गेला, एक बोर होती, तिला दगड मारू लागला.
बोरं खावत म्हणून. बोरीला दगड मारतोय, पण बाजूने एका राजाची स्वारी चालली होती, याचं लक्ष नव्हतं. भुकेने व्याकुळ झाला आहे. बोरीला दगड मारता मारता एक दगड चुकून बाजूला गेला आणि त्या वाटेने चाललेल्या राजाच्या टाळक्यात बसला. राजाचं डोकं फुटलं, बळबळ बळबळ रक्त वाहू लागलं. शिपाई धावले, या माणसाला पकडलं. आता शिपाईला वाटले राजाला नक्की मृत्यूदंड देईल. हा राजाच्या पुढे हजर केला. हा राजाच्या पायावर लोळू लागला मनुष्य. राजासाहेब मला माफ करा, राजासाहेब मला माफ करा. 2 दिवसाचा उपाशी, गावात गेलो, कोणी अन्न नाही वाढलं. शेवटी भूक लागली, व्याकुळ झालो. म्हणलं बोरीला दगड मारायत, 10-5 बोरं खावेत, पोटातली आग भागवावी. तुम्हाला चुकून दगड लागला, मी बोरीला मारत होतो, तुम्हाला चुकून लागला, राजासाहेब मला माफ करा. राजाच्या डोळ्यात पाणी आलं. राजा दयाळ होता. राजाला वाटलं की माझ्या राज्यात 2-2 दिवस माणसं उपाशी तर मला माहीत बी नाही, मी असला कसला राजा. झाडाला दगड मारला, झाडाला इजा केली. झाडाला दगड मारला तर त्या बदल्यात झाड याला फळं देतं, आणि मला दगड मारला तर मी याला शिक्षा कशी देऊ? मी झाडापेक्षा वाईट आहे का? मी झाडापेक्षा वाईट आहे का? अशी राजाला दया आली. राजा म्हणला त्याला सोडा, जा आपल्या राज्यातली 5 एकर जमीन आणि 2 बैला त्याला द्या. जा रे बाबा, शेती कस आणि पोटभर. काला लाटीचे लिहिले. हां, तुमच्या नशिबात असेल तर श्रीमंती कडी कुलप तोडून येते, तिला ये म्हणायची गरज नाही आहे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, तुकोबर आहे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. व्यवसाय धंदा निमित्त मात्र आहे, फळ देणारं संचित असते, नशीब असते. शिपाईला वाटलं की राजाला मृत्यूदंड देईल, पण राजानं त्याला जमीन दिली, बैल दिले. नारळात पाणी कसं येतं? आपाप येतं. श्रीमंती कशी येते? आपाप येते.